हॅलो, वेलकम बॅक टू स्ट्रीम फॅमिली. स्वागत आहे मित्रांनो माझ्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. आज आपण आम्ही अचानक भयानक एक प्लॅन करून एक ट्रिपला चाललो आहे. ट्रिप म्हणजे ट्रेकिंग टाईपच आहे. आम्ही त्याने काल सांगितलं जिममध्ये की आपण जाऊ म्हणे उद्या एका ठिकाणी आहे, तुम्हाला दाखवतो. तुम्ही त्याच्यात वाचलं असेल तर काल ठरला आणि आता मी निघलो फिरायला. अमित पण आहे सोबत. आता गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं आम्ही इथं इच्छापूरच्या गणपतीला आणि आता पुढं जायला निघलो आहे. बाईकवर जातोय. 2 तासाचा प्रवास आहे आमच्या इथून. बघूया कसा होतोय प्रवास. मी सगळं तुम्हाला दाखवतो शूटमध्ये. आधी तर हा गाडी घेणार होता, पण याने ऐन टायमावर मला धोका दिला. घडी स्कूटी घेऊन आला आणि फोन पण केला नाही की गाडी नाही घरी, सांगितलं पण नाही त्याने. डायरेक्ट स्कूटी घेऊन आला घरी. आणि ते हां ते चालू आहे. तर माझी गाडी पप्पांना देऊन दिली. तिथं परत आम्हाला तिकडं जायला लागलं, घरापासून लांब गाडी आणायला लागली. याच्यामुळं खूप वाजले. आता आम्ही निघणार होतो 7 वाजता. 7चे झाले 9:30. इथंच लेट आहे, पण ठीक आहे, काही नाही, पोचू आरामात. चला. तर फॅमिली एक विषय होऊन गेला. आम्ही डायरेक्ट 1 तास पुढच्या रस्त्याला येऊन गेलो. काही वेळ चालला येऊन गेलो. साखरीकडून टर्न घ्यायचा आता, पण लक्षातच नाही आलं. गोलायमध्ये गप्पा मारामध्ये गाडी कंटिन्यू चालू होती. तर 1 तास डायरेक्ट पुढे होऊन आता परत दैवेलकडून पिंपळनेरला जाऊन आम्हाला तिकडून जायला लागेल. असा विषय होऊन गेला. काय म्हणणं आहे तुझं अमित पाटील? तू मागे बसला होता, तू मॅप पाहायला पाहिजे होता. काय नाही होतो, आता बरोबर टायमावर पोहोचतो. तिकडे सुट घ्यायचं अजून पुढे विषय. ठीक आहे, पोचून जाऊ. मी आता इकडं टाइम लॅप्स घेतोय. गोप्रोमध्ये एकदम भारी क्लाउड आलेले होते इकडं. आपला कॅमेरा ते नाही येणार, पण गोप्रोमध्ये 1 नंबर क्वालिटी येते. गोप्रो सेट केलेला आहे मी इकडं. तुम्हाला दाखवतो मी टाइम लॅप्स. हां, मी गाडीत लॉक करायचो. तर मित्रांनो, आम्ही आता फायनली पोचलो आहे मांगी तुंगीच्या इथं. मागे बघू शकता मांगी तुंग पीक. आता वरती जायचं सुरू करू. इथून 3,500 पायऱ्या आहे. आता आमचा प्रवास चालू होईल. दाखवतो तुम्हाला पुढं. इकडून स्टार्टिंग आहे, इकडून पायऱ्या चालू होता.
तर मित्रांनो आम्ही आता इथं नोंदणी करून घेतली. 20 रुपये तिकीट आहे एकाचं एंट्रीचं. आता पायऱ्या चालू झाल्या वन साईड. इथं काही स्थान नाही, पायऱ्या टाकाटक आहे चढायला. हा ट्रेकिंग नाही, एक ब्लॉगर राहून गेला मागे. चल रे. ब्लॉक करतोय. मी मागे बी एकदा सांगितलं वाटतं हा ब्लॉग तर मी मोबाईलमध्ये शूट करतोय, कारण की लवकर व्हायला पाहिजे, चार्जिंग टिकत आहे म्हणून मी गोप्रोमध्ये शूट नाही करत आहे, हा मोबाईलमध्ये शूट करतोय. एक ऑप्शन पाहिजे होता लगेच कॅमेरा फिरवायचं, ते कमी आहे फक्त मला वाटतं. म्हणजे कसं लगेच बॅक कॅमेऱ्याने बॅक साईडचं दाखवायला सोपं जातं. दाखवतो तुम्हाला मागचं कॅमेऱ्याने दुसरं क्लिप. अशा सिमेंटच्या पायऱ्या बनवलेल्या आहेत चांगल्या, 3500 पायरे. अशा पायऱ्या असल्या की शूज वगैरे एवढी काही गरज पडत नाही घालायची, म्हणून पायऱ्या मस्त मोकळं मोकळं आरामात चढताय. दगडात कोरलेलं कोरीव काम. तर मी आत्ता दाखवलं मित्रांनो ते दगडातलं कोरीव काम आहे. इथं स्टार्टिंगला पहिल्यांदा आम्हाला ते लागलं बघा. आता मी तुम्हाला जे दाखवतो ते म्हणजे अशा इथं दगडात कोरलेल्या मूर्त्या आहेत सगळ्या. इकडं छोटं पाण्याचं स्रोत आहे. पाऊस नाही आहे आज अजिबात, म्हणून तरी पाणी वगैरे कमी आहे. जेव्हा खूप पाऊस असतो तेव्हा हे भरपूर पाणी राहतं इथं. 10% चढून झालं आता फक्त, तर चढतोय अजून वरती. मित्रांनो हे जे दिसतंय हे आता आहे मांगी पीक, आणि इकडून वरती अजून थोडं साईडला आल्यावर तुंगी पीक आहे. आता पहिले मांगी पीकला आम्ही चढतोय, तिथून पुढं तुंगीला जाईल. चढताना आपल्याला फॅमिली भेटली, सगळे बोलताय आपल्याशी बघा. हॅलो हॅलो, कसं वाटतं? एकदम भारी. खूप उंच आहे याची, चढणं खूप अवघड आहे. म्हणजे पहिले असं आपल्याला बाहेरून बघितलं तर खूप सोपं वाटतं की लवकर चढवू, पण असं वाटतं. परंतु हे जे अंतर आहे खूप उंच आहे, म्हणजे त्याला खूप हे. आमचे मित्र आहे, परम मित्र बालेराव साहेब, ते बी तुम्हाला इंट्रो देतील त्यांचा. बोला. नमस्कार मित्रांनो. आयुष्यात माणसाने चढत राहिलं पाहिजे, जेणेकरून तो त्याच्या डेस्टिनेशनला लवकर. जय महाराष्ट्र. पहिलीच वेळ चढतोय पण खूप त्रास होतो. पहिली वेळ म्हणून हा, पहिलीच वेळ त्याच्यामुळे खूप त्रास होतो. म्हणून तर मला माणसाने चढत राहिलं पाहिजे. जय श्रीराम. काही नाही, एवढं अवघड नाहीये, चढून जाऊ. केल्याने होते रे, आधी केले पाहिजे. प्रयत्न केल्याने सगळं होते. हॅलो, त्यांचं घ्या. कोण बाकी आहे? हा, दीदी हा, आमची जायची. बोला, तुम्हाला काय वाटतं, कसं वाटतं थोडं? पुण्यासारखं होऊन जाईल. मला काही सुचत नाही.
हे होते सगळ्यांचे रिएक्शन. पण पायऱ्या वगैरे चांगलं आहे, एकदम मस्त बनवलं आहे, म्हणून चढून जाऊ सगळे. यस. चला यस यस चला 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 या नाही. लेट्स गो. आलोच वरती. तर मी त्यांना आता मांगीला पोचायमध्ये आम्ही थोडंसं नंतर बाकी एकदम. घाबरले का तुम्ही? बहुत शांत होता बघा. हा, पुढं. एवढं घाबरता. जमा कर त्याला. काय शोधून घ्यायला पाहिजे होतं. हा ना. हॅलो हॅलो. अरे भगवा. आमचं मांगीला वरती येऊन गेला. आता मांगी पिकला मी. आता मागे बघू शकता ही आपली मांगीच आहे. हे फुल्ले सटाण्याची फॅमिली. सगळ्यांनी तुमचं इंट्रोडक्शन देऊन द्या रे. आकाश आहे रे सटाणा. कल्पेश पवार सटाणा. रोल नंबर भुवनेश देवरे सटाणा. सटाण्याची फॅमिली. चला नंतर वाटल्यात क्रॉप करून घे. नाही क्रॉप काहीच होणार नाही, प्रॉपर सगळं जाईल. आता आम्ही तुंगेला जायला निघतो. दाखवतो तुम्हाला. चला. ते 2 जणांनी गिवअप करून दिलं. धुळ्याचेच होते ते, पण गिवअप करून दिलं त्यांनी. ते नाहीच म्हणता यायचं वरती. हा. वरती थोडंसं बाकी आहे. थोड्याने बरंच आहे, म्हणजे दिसतंय आता इकडं. आम्ही आता तुंगीला
टॉपला पोचून गेलोय. मस्त वाचा मी कशात आहे बाहेर आहे. इथला थोडस कठीण होतं चढायचं, बाहेर डायरेक्ट सरळ होतं मला. हे पण मित्रांनो आपल्याला लातूरची फॅमिली भेटली. लातूरचं कोण कोण आहे? लातूरचं लातूरची फॅमिली, लातूरची गँग ब्लॉग मध्ये चालू आहे. ब्लॉग चालू आहे. लातूरकर चलो धुळेकर सगळे उमले. तर मित्रांनो आम्ही आता खाली उतरायला घेतलंय. वरती एवढं बघायसाठी काही नव्हतं, फक्त उंच आहे बस. आमचा उतरायचा प्रवास बरंच खाली, अजून उतरायला नेहमीप्रमाणे काही एवढं वाटत नाही. वरती मला अचानक माझे काका भेटले. चलत काका होते, शूट करायचं राहून गेलं, पण मस्त भेट झाली काकांची. ब्लॉग बघतील तेव्हा. शूट करायचं राहून गेलं तेव्हा. इकडं पाणी वगैरे पिलं, कारण आमचं पाणी पूर्ण संपलेलं होतं. सोबत घेतलं. आता मस्त आहे. उतरून 20-1 मिनिटामध्ये खाली. आता फायनली आम्ही खाली पोचून गेलो. मस्त झाला प्रवास. जास्त वरती बघायसारखं काही नाही, पण आणि सोबत जे होते आमचे सटाणावाले, ती फॅमिली मस्त होती. आता पुढं जाऊन बघतो आम्ही काहीतरी नाश्ता वगैरे, चहा पाणी करू. सोबतच आहे आम्ही. अमित पाटील, असं वाटलं सेकंड एक्सपिरियन्स भारी होता. लेग डे झाला आज फुल. लेग डे झाला म्हटलं आपला महिन्याभरात. हां, जिममध्ये लेग डे करत नाही, मग इकडे करून घ्यायचं. आणि हां, जिमवरून आठवलं, काल जिममध्येच ठरलं होतं आमचं मांगी गेला जायचं, आणि लगेच आम्ही आज निघून आलो नेहमीप्रमाणे. आता आजचाच एक प्लॅन अजून आहे, तो पण लवकरात लवकर करतो. त्याचंही लॉग इन बघूया. तर मित्रांनो आम्ही आता पोचामध्ये घरी. चार्जिंग वगैरे कमी असल्यामुळं म्हटलं ब्लॉगची पहिले एंडिंग करून घेऊ, नाही तर एंडिंग राहून जाईल परत. ब्लॉगची एंडिंग महत्त्वाची आहे आपल्या. ब्लॉगची एंडिंग राहून जाते दरवेळेस काहीतरी प्रॉब्लेममुळं किंवा काहीतरी असं होऊन जातं. तर आता 1 तासाचा रस्ता बाकी आहे, घरी पोचून जाऊ. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. मस्त झाली ट्रिप.
आणि जी पब्लिक भेटली ती पण एक नंबर होती. सगळ्यांनी नंबर वगैरे घेऊन घेतला आहे. अजून ते बोलले की कुठं जाणार फिरायला वगैरे तर आम्हाला बी कळवा म्हणे. मस्त पब्लिक होती. आणि इन्फॉर्मेशन तर मी देतात ब्लॉगमध्ये, कारण की मला एवढं माहीत नाही त्याच्याबद्दल. बाकी तुम्हाला माहीत करून घ्यायचं असेल तर तुला भरपूर व्हिडिओ आहे. फक्त एवढं आहे, नाशिकपासून आणि धुळ्यापासून जवळ आहे. मांगीतुंगी तर तुम्हाला फिरायचा प्लॅन बनवायचा असेल तर बेस्ट आहे. येऊ शकता तुम्ही. पावसाळ्यात वगैरे वातावरण मस्त राहतं. हेच. चला भेटूया अजून एखाद्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये.